धाराशिव येथील जनआक्रोश मोर्चात संतोष देशमुख यांच्या लेकीला अश्रू अनावर झाले. मोर्चाच्या दरम्यान ती भावूक होऊन रडत होती. तिच्या मनातील वेदना आणि न्यायाची इच्छा स्पष्ट झाली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरोधात तिचं हृदयद्रावक पाऊल उठलं. या मोर्चात हजारो लोक एकत्र आले होते आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या समर्थनासाठी आवाज उठवला. संतोष देशमुख यांच्या लेकीच्या अश्रूंनी मोर्चात एक वेगळाच रंग भरला. चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का? याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का? यापूर्वी तुम्ही फायटरनं मारलं, पोखरीने मारलं, कत्तीने मारलं, त्याला कशाने मारलं ती वरती पट्ट्या आल्यात ना. इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा? हो, फक्त तुमच्या खंडणीच्या आडला आता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा होता. दलित समाजाचा पाठ आहे तो, ज्याने शुक्रवारी फिर्याद केली. या कंपनी आवाजा नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे, माझी विनंती आहे SIT ला आणि SP ला, ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका.